दक्षता असली पाहिजे. मग ही समिती स्थापन करण्याची प्रत्येक शाळा स्तरावर का बरं आवश्यकता भासली? अशा अनेक काही बाबी तुम्ही सुद्धा पेपरमध्ये किंवा टीव्हीवर ते ऐकले असतील आजकाल या पाठीमागच्या 2-4 वर्षामध्ये, की शाळा स्तरावर अशा काही घटना घडल्या की पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश असा चक्क हलून गेला की इतक्या सगळ्या गोष्टी अशा होऊ शकतात का? मग होऊ शकतात. या काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत आणि या घडलेल्या गोष्टीमुळे शाळा स्तरावर या सखी सावित्री समितीची स्थापना झाली. तुमच्या आमच्या मुली सुरक्षित असाव्या, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि संरक्षण चांगलं व्हावे या दृष्टिकोनातून या समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा जो ढाचा आहे तो अशा पद्धतीचा आहे की समितीचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे त्याही समितीचे अध्यक्ष असतात. शाळेतील महिला एक शिक्षक प्रतिनिधी असावी. समुपदेशक, आता पुढे त्या बाबी येणार आहेत, हळूहळू मी सांगते की समुपदेशक कशासाठी आवश्यक असणार की या समितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महिला म्हणजे डॉक्टर, मुलींचं जे आरोग्य आहे ते आरोग्य चांगल्या पद्धतीने कसं असावं, त्यांनी काय खाल्लं पाहिजे किंवा चांगल्या सवयी कशा असल्या पाहिजे त्याच्यासाठी डॉक्टर या समितीमध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अंगणवाडी ताई, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, एक महिला पालक सदस्य आणि शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आणि शेवटी शाळेचे मुख्याध्यापक, अशा पद्धतीने ह्या समितीचा ढाचा आहे. तर नेमकी या समितीची काय कार्य आहेत ती मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते. ही खूप महत्वाची कार्य आहेत आणि ह्या का आवश्यक आहेत ते सुद्धा सांगते. की मी एक स्वतःच एक उदाहरण सांगते. मी या अगोदर कन्या शाळा सोनपेठ इथं कार्यरत होते. रोज माझं परळी ते सोनपेठ असं अपडाऊन होतं. आता तुमच्याही जीवनात अशी काही प्रसंग घडलेले असतील इथे सांगा. हा प्रसंग इथं सांगणं योग्य आहे की अयोग्य हे मला माहित नाही, पण मला सांगावंसा वाटलं म्हणून सांगते. मी इथून निघाल्यानंतर बरेच शाळेचे विद्यार्थी बसमध्ये असायचे, म्हणजे डिगोळचे काही होते पण आमच्या शाळेत कमी जास्त प्रमाणात होते. त्याच्यानंतर निमगाव, खपाट पिंपरी, गवळी पिंपरी इथले विद्यार्थिनी ज्या मुली असायच्या त्या कन्या शाळेला होत्या. मग ह्या रोज मुली बघायच्या की मॅडम आल्यात का, मग बस मी अपडाऊन करत असते म्हणून त्या माझ्यासोबत असायच्या, म्हणजे जाताना सोबत असायच्या, शाळा सुटल्यानंतर सोबतच असायच्या. मग एक दिवस एक विद्यार्थिनी जिचा मी उल्लेख करू इच्छित नाही अशी विद्यार्थिनी बसमध्ये चढली. एक वयस्कर असे माणूस होता. चला ठीक आहे, त्यांनी जागा ही दिली तिला, पण माझं मुलींकडे लक्ष असायचं कारण माझ्या रोजच्या मुली होत्या आणि स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त म्हणजे की थोडंसं तुम्हाला हे आयडियल वर्ड्स वाटतील पण आयडियल वर्ड्स हे मी जगलेले आहे त्याच्यामुळे मी सांगते. तर मग माझं मुलींकडे लक्ष असायचं तर त्या बाबांनी काय केलं, तिला असं सीटच्या बाजूला न बसवता विंडो साईडला बसवलं. मी म्हटलं चला ठीक आहे, हे आजोबा आहेत आणि त्या मुलीला माझीच विद्यार्थी नव्हती की चला विंडोला बसवलं एक छोटी मुलगी म्हणून. आणि कालांतराने थोड्या वेळाने मी ऑब्झर्व केलं की ते बाबा तिला असं थोडंसं जवळ बसले. आता ती गोष्ट मी सांगूही शकत नाही आणि ते सांगणं योग्यही नाही, तर थोडंसं जवळ गेले आणि माझा असं म्हणजे श्वास वरकरी झाला की आता नेमकं काय. आणि त्यानंतर मग मला रागवलं नाही. मी त्या मुलीला, त्या माणसाला रागवले, ओरडले की तुम्हाला हे शोभत नाही म्हणलं, ह्या वयाला तुम्हाला हे अशा पद्धतीने करणं. त्या विद्यार्थ्यांना उठवलं आणि पाठीमागे रिकामी जागा होती तिथं बसवलं किंवा उभा राहायचं म्हटलं. मग अशा पद्धतीने हे डेलीचे प्रसंग आहेत की जे माझ्या मुलीच्या संदर्भात घडू शकतात, तुमच्या मुलीच्या संदर्भात घडू शकतात आणि आपण कुठपर्यंत त्यांना सोबत राहणार आहोत. मी एक शिक्षिका आहे, आज मी तिथं होते, आज मी इथं कार्यरत आहे, म्हणजे आमचं हे औपचारिक पद्धतीने ट्रान्सफर होत असतं. आणि तुम्ही माता म्हणून कुठपर्यंत लक्ष देणार आहात? तुम्ही एकदा तुमच्या घरातून मुलगी बाहेर पडली की ती घरी येईपर्यंत सुरक्षित आहे की नाही हे तुम्हाला माहित आहे का? माहित नाही. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मुलींना स्वतः सक्षम घडवलं पाहिजे. आणि नेमकं प्रत्येकानेच असं जवळ घेतलं म्हणून प्रत्येकच तो बॅड टच असतो असं नाही. कधी कधी चांगल्या भावनेतून काही गोष्टी आपल्याला कळतात लगेचच. त्याचंच हे प्रशिक्षण आहे की मुलींना अशा पद्धतीने प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि शाळा स्तरावर ते कशा पद्धतीने आपण त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं केलं पाहिजे या दृष्टिकोनातून ही समिती गठीत झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळा स्तरावर कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्या शाळेत सुद्धा कॅमेरे आहेत, तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवणार आहे. त्याच्यामध्ये काही चांगल्या बाबी आणि काही वाईट बाबी, ज्याच्यामध्ये गुड टच आणि बॅड टच या सेशनचा सगळ्यात महत्वपूर्ण भाग आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला या समितीची काय कार्य आहे ते सांगते. या समितीचं पहिलं कार्य असं आहे, आपल्या कार्यक्षेत्रातील 100% मुला-मुलींची दिव्यांग विद्यार्थी पटनोंदणी व 100% उपस्थित साध्य करण्यासाठी गावातल्या प्रत्येक घरी जे मुलं आहेत त्यांनी शाळेत आलं पाहिजे.
आपण काय म्हणतो, अपंग आहे विद्यार्थी, त्याला चालता बोलता येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना कृपया करून तुम्ही घरी ठेवू नका, शाळेत आणा, शाळेत त्याचं नाव लावा. दिव्यांग म्हणजे अतिमतिमंदाचे पण प्रकार आहेत. तर मतिमंदामध्ये सौम्य प्रकारचं जे मतिमंदत्व असतं ते हे शाळेत शिकू शकतात. अशा विद्यार्थ्यांना कृपया करून सर्व माता पालकांना विनंती करते की तेही विद्यार्थी शिकू शकतात. त्यांना शाळेमध्ये प्रवेश द्या आणि त्यांना शाळेमध्ये घेऊन येत जा वाटल्यास तुम्ही. अशाच विद्यार्थिनी काही असतात ज्या घरी बसतात पण न बसू देता तुम्ही त्यांचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. एक माता म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे, नक्कीच ते आमचं सुद्धा कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचं दुसरं कार्य असं आहे, स्थलांतरित पालकांच्या शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शाळेमध्ये प्रविष्ट करणे. आता ती शाळाबाह्य स्थलांतर आपल्या गावामध्ये नाहीये किंवा असतील तर अशांचा शोध आम्ही घेतलेला आहे. आणि जे आजी जवळ राहत आहेत त्या आज्यांनी सुद्धा थोडस मोठेपणा दाखवून, म्हणजे कारखान्याला वगैरे जे विद्यार्थी जातात, ज्यांचे पालक जातात, असे काय करतात की आम्ही नाही सांभाळत, मी कुठं सांभाळू, मी आता आजी झाली. आपल्या शाळेमध्ये उत्कृष्ट पद्धतीचा खाऊ खिचडी तयार केली जाते, बरोबर आहे. त्याच्यामुळे एक वेळचं जेवण तर आपल्या इथेच सगळं मोफतच आहे. आपण शाळेमध्ये सगळ्या मोफत ज्या योजना आहेत त्या आपल्या शाळेमध्ये भेटतात. तर कृपया करून जर शक्य असेल तर अशा मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत कारखान्यावरती न पाठवता तुम्ही जर सांभाळ केला तर ते आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी शाळेच्या वतीने विनंती करते तुमच्या सगळ्यांना की अशा पाल्यांना तुम्ही तुमच्या जवळ ठेवून घ्या. तिसरं कार्य असं आहे, विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे. मग समुपदेशन मी करू शकत नाही का? आम्ही शाळेतल्या एवढ्या सगळ्या महिला शिक्षिका आहोत, आम्ही सुद्धा समुपदेशन करू शकतो, पण नाही. याच्यासोबत हे आपल्या टीचर आहेत, हे आपल्याला नेहमीच सांगतात, पण त्याच्यासोबत ही काळाची गरज आहे. एखाद्या डॉक्टर असतील, डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला व्यवस्थित मुलींना मानसिक आरोग्य म्हणजे काय, त्यांचा भावनिक बौद्धिक विकास करणं. मानसिक आरोग्य म्हणजे काय, तुम्ही म्हणतात तिने जेवण केलं, खाल्लं पिल्लं, उठली बसली आणि चांगली मुलगी, पण कधी विचार केलाय का तिची मानसिक अवस्था कशी आहे? कधी विचार केलाय का? ती शांत का बसली, ती का बोलली नाही? या सुद्धा मानसिक आरोग्य म्हणजे काय, तिला डिप्रेशन येऊ नये, तिला जास्त तणाव येऊ नये, कुठल्याच गोष्टीचा आपल्याला तणाव द्यायचा नाही. तिला आम्ही शाळेत देत नाहीत मुलींना, तुम्ही देऊ नका. अभ्यासासोबत तिला काही गोष्टी चांगल्या पद्धतीने करायला सांगा, हसत खेळत. आणि महिलांना तर माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येक, तुमचं मुलगी असो किंवा मुलगी असो, त्याला शाळेत काय झालंय, काय शिकवलंय, काय झालं, मग आज वेगळं काय घडलं, मॅडम काय म्हणल्या, सर काय म्हणले, कशा पद्धतीने तुमचं आजचा दिवस गेला, अशा पद्धतीने तुम्ही मैत्रीण म्हणून त्यांच्याशी संवाद साधा. नक्कीच ते तुम्हाला छान पद्धतीने बोलतील आणि तुमच्या जे काही गोष्टी असतील त्यांच्यासोबत घडणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतील. म्हणजे त्यानुसार तुम्हाला तुमची मुलगी सुरक्षित आहे किंवा मुलगा सुद्धा सुरक्षित आहे या गोष्टी कळतील. सुरक्षित याचा अर्थ प्रत्येक गोष्ट अशीच व्हावी असं नाही. सुरक्षित याचा अर्थ तिला मानसिक टेन्शन नाही, बर्डन नाहीये, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे. तुम्ही वारंवार आजकाल आपण शारीरिक आरोग्य पाहतो, पण तितक्याच पद्धतीने मानसिक आरोग्य सुद्धा खूप गरजेचं आहे. मग मानसिक आरोग्य म्हणजे काय, ती फ्रेश असली पाहिजे. तुमचं पाल्य मुलगा असो का मुलगी असो, ती कशी असली पाहिजे, फ्रेश असली पाहिजे, ती आनंदी असली पाहिजे, तिला कुठल्याही प्रकारचं दडपण आलं नाही पाहिजे. तर या सगळ्या बाबींची सुद्धा खबरदारी आपल्याला घ्यायची आहे, एक माता पालक किंवा पालक म्हणून तुम्ही आणि शिक्षिका म्हणून आम्ही. त्यानंतर पाचवं कार्य आहे, मुला मुलींना करिअर संबंधीचे मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे. मग हे जे उपक्रम आहेत ते आम्ही आमच्या शाळेमध्ये तर राबवतो, त्या बाबतीत सुद्धा इथं या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर जे कायदे आहेत मुलींच्या सुरक्षिततेच्या संदर्भात, जे कायदे आहेत, विविध योजना आहेत, त्या योजनांची माहिती या सखी सावित्री समितीमध्ये दिलेली आहे. याची बैठक महिन्यातून एक वेळेस